नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत इंग्रजी व्याकरणाविषयी आणि इंग्रजी व्याकरणामधला सर्वात महत्त्वाचा आणि बेसिक भाग तो म्हणजे पार्ट ऑफ स्पीच, ज्यांना आपण मराठीमध्ये म्हणतो शब्दांच्या जाती। शब्दांच्या जाती किती आहेत तुम्हाला माहिती आहेत? शब्दांच्या जाती आहेत 8 कोणत्या? तर सगळ्यात पहिली आहे नाउन, नाम। नाम म्हणजे काय मित्रांनो? नाम म्हणजे कुठल्याही व्यक्तीचं नाव। तुम्ही ज्यावेळेस आजूबाजूला पाहता, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ठिकाणी उभे असाल, ग्राउंडवर उभे असाल, वर्गात उभे असाल किंवा कुठेही उभे असाल, आजूबाजूला सगळीकडे तुम्हाला ज्या वस्तू दिसत आहे त्या प्रत्येक वस्तूकडे बघितल्यावर तुम्ही एक शब्द उच्चारता। तुम्हाला झाड दिसलं तर तुम्ही म्हणता ट्री, तुम्हाला कुत्रा दिसला तर तुम्ही म्हणता डॉग, तुम्हाला जर का चेंडू दिसला तर तुम्ही म्हणता बॉल, तुम्हाला मुलं दिसली तर तुम्ही म्हणता बॉयज। म्हणजे प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक घटकाला पृथ्वीवरच्या काहीतरी नाव आहे, त्याच नावाला आपण नाउन म्हणतो। आता त्या नाउनचे पण बरेचसे पुढे प्रकार आहेत किंवा त्याचे आपण भाग करू शकतो, त्याच्यावरती आपण नंतर चर्चा करू। आता उदाहरण बघा, राम, बॉय, इंडिया ही नाउन आहे, नामं आहेत। ओके, नाउन आहे, नाउन म्हणजे नाव आणि नाम याच्यामधला फरक आहे। त्यानंतर सर्वनाम। सर्वनाम म्हणजे काय? नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द, म्हणजे नाउनचं रिपिटेशन टाळण्यासाठी। उदाहरणार्थ बघा, गणेश। गणेश शाळेत जातो। गणेश विषयी जर तुम्हाला काही बोलायला सांगितलं कोणी, तर तुम्ही काय म्हणणार? गणेश दररोज सकाळी उठतो, गणेश सकाळी उठल्यानंतर शाळेत जातो, गणेश शाळेत गेल्यानंतर अभ्यास करतो, गणेश नंतर मग शाळेतून येतो, नंतर गणेश खेळायला जातो, नंतर मग गणेश दररोज 1 तास टी व्ही बघतो। आता सारखं गणेश गणेश बोलण्यापेक्षा आपण असं बोलूयात, गणेश सकाळी लवकर उठतो, लवकर उठल्यानंतर तो आंघोळ करतो, लवकर उठल्यानंतर तो आंघोळ करतो। तो जो शब्द आहे तो कोणासाठी वापरला? गणेशसाठी। म्हणजे ही बाथ एव्हरीडे, म्हणजे तो दररोज आंघोळ करतो। तो जो शब्द आहे म्हणजे ही, त्याला आपण म्हणतो सर्वनाम। आता ही, शी, दे ही सगळी आपली सर्वनामं आहेत। ओके, त्याचप्रमाणे नंतर आपल्याकडे आहे ॲडजेक्टिव्ह, ज्याला आपण विशेषण म्हणतो। म्हणजे नामाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द, त्याला आपण म्हणतो विशेषण। उदाहरणार्थ, राधा इज अ गर्ल, राधा ही मुलगी आहे। आणि पुढे जाऊन जर असं म्हटलं, राधा इज अ ब्युटिफुल गर्ल किंवा राधा इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल। आता राधा मुलगी आहे, पण राधा कशी आहे? ब्युटिफुल आहे। मग ब्युटिफुल जो आहे तो राधाविषयी अधिक माहिती सांगतो, राधा सुंदर मुलगी आहे, म्हणून त्या राधेविषयी जास्त माहिती सांगणारा जो शब्द ब्युटिफुल आहे त्याला ॲडजेक्टिव्ह म्हणणार। किंवा राधा इज अ स्वीट गर्ल किंवा राधा इज अ बॅड गर्ल। ओके, तर अशा प्रकारच्या शब्दांना जो नाउनविषयी जास्त माहिती सांगतो त्याला आपण काय म्हणतो? ॲडजेक्टिव्ह। ॲडजेक्टिव्ह नंतर आपल्याकडे आहे वर्ब, क्रियापद। क्रियापद म्हणजे काय? ज्या शब्दातून क्रिया व्यक्त केली जाते त्याला क्रियापद म्हणतो। उदाहरणार्थ, उठणे, बसणे, धावणे। बघा, गो म्हणजे जाणे, कम म्हणजे येणे, रन म्हणजे धावणे, इट म्हणजे जेवणे, जंप म्हणजे उड्या मारणे। ज्या शब्दातून क्रिया व्यक्त केली जाते त्याला क्रियापद म्हणतात। बाकी खूप मोठी व्याख्या नाही करायची याची। पुढचा मुद्दा आहे क्रियाविशेषण। आता क्रियेविषयी अधिक माहिती देणारा शब्द। आता ही रन, तो धावतो, आणि ही रन फास्ट, तो जोरात धावतो। बरं, तो धावतोय, आता धावतो हे क्रियापद आहे। आता धावतो या क्रियापदाविषयी जास्त माहिती कोण देतो? फास्ट हा शब्द, ही गो फास्ट, म्हणून फास्ट जे आहे ते क्रियाविशेषण, क्रियेविषयी माहिती सांगतं। किंवा ही गो स्लो किंवा ही रन स्लो। तर अशा प्रकारचे जे शब्द आहेत त्यांना आपण म्हणतो क्रियाविशेषण। क्रियाविशेषण नंतर आहे शब्दयोगी अव्यय, त्याला आपण म्हणतो प्रिपोजिशन्स म्हणतो। आता या प्रिपोजिशन्स म्हणजे काय? की नामापूर्वी वापरला जाणारा शब्द आणि पोटवाक्यांशी संबंध दर्शवणारा शब्द, त्याला आपण म्हणतो शब्दयोगी अव्यय। आता ऑन आहे, ॲट आहे, इंटू आहे, अप आहे, यांना आपण काय म्हणतो? शब्दयोगी अव्यय म्हणतो। उदाहरणार्थ, द बुक इज ऑन द टेबल, बुक इज ऑन द टेबल। आपण जर असं म्हटलं तर बुक इज द टेबल म्हटलं तर तो अर्थ व्यवस्थित येत नाही। बुक इज ऑन द टेबल, पुस्तक जे आहे ते टेबलाच्या वर आहे, म्हणून तिथं आपण ऑन वापरतो। ऑन जर नसता तर अर्थ होणार नाही, म्हणून त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतो। यानंतर कंजक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय। 2 शब्द किंवा 2 वाक्य यांना जोडणारा जो शब्द असतो त्याला आपण म्हणतो उभयान्वयी अव्यय। उदाहरणार्थ, राम अँड श्याम, टी ऑर कॉफी, ओके, अँड ऑर बट, इट, इफ, हे जे शब्द आहेत यांना उभयान्वयी अव्यय आपण म्हणतात। त्यानंतर
इंटरजेक्शन म्हणजे त्याला आपण केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतो. म्हणजेच काय माहिती आहे का, इंटरजेक्शन म्हणजे उद्गारार्थी शब्दांना, जे उद्गारार्थी शब्द असतात त्या उद्गारार्थी शब्दांनाच आपण केवल प्रयोगी अव्यय म्हणतो. उदाहरणार्थ अलास, सुपर, ओ, किंवा बा असं म्हणतो बघा, अब्ब केवढा मोठा हत्ती, अरे रे 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 लई वाईट झालं, अरे बाप रे, अशा प्रकारच्या शब्दांना आपण केवल प्रयोगी अव्यय म्हणू शकतो. तर अशा प्रकारे हे पार्ट ऑफ स्पीच आहेत, आर्ट आहेत. नक्कीच तुम्हाला समजलं असेल. समजलं नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही आपली व्हिडिओ जी आहे ती नीट पहा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या येत्या बोर्डाच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. येत्या काळामध्ये आपण अशाच प्रकारच्या इंग्रजी विषयाच्या बऱ्याचशा व्हिडिओज ज्या आहेत त्या तुमच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेअर करणार आहोत. त्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचाव्यात असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्यासाठी एवढंच. थँक्यू व्हेरी मच.